भाऊ तुम्ही जेवलेत का? वासुदेवाला की वासुदेवाला जेवण झालं का तुमचं? ही भजन ऐकल्याच्या नंतर पंढरीची वारीची आणि पंढरपूरची आठवण स्पष्टपैकी होती. आता आमच्या संग वासुदेव स्वयं साक्षात पाटील स्वरूप मौजूद आहेत, त्यांच्या संग बोलू. कितवी दिंडी महाराज तुमची? मला 23 वर्ष पूर्ण. खूप खूप हो हो. अगोदर माझीच ट्रक यायची दिंडीला. मी स्वतः चालवत येत होतो गाडी. त्याच्यातून मला हा असा अनुभव झाला किंवा मला अशी जिज्ञासा तयार झाली की आपणही दिंडीला जावं. मग पहिल्या वर्षी तर मी त्यांना सांगितलं की मला अमुक अमुक पाहिजे. मग दुसऱ्या वर्षी सांगितलं की पुढच्या वर्षापासून मीच येईल. मग साधारणतः 5-6 वर्ष मी सतत चाललो 2006 पर्यंत. त्याच्यानंतर बसच चालू आहे, पण मी माझी वारी सोडली नाही, वारीलाच चालू आहे. पण तुम्ही वारी पण आता तुमची 23 इयर 23 वर्ष 2 दशक म्हणजे आपलं काम सिद्ध झालेलं आहे वारीचं. तर विठ्ठलाने आपल्याला भक्त मानून घेतले आणि एक प्रेम पण तुमच्या प्रती विठ्ठलाच्या देवाची कृपा तुमच्यावर दिसून आली. पण तुम्ही नर्मदा माईची परिक्रमा पण केली, लई कमी वयात केली. कशी परिक्रमा राहिली? ऐतिहासिक परिक्रमा तुमची नर्मदा माईची राहिली. दादा गुरूंसंग परिक्रमा केली, जी आता म्हणतात की पहिलं तर त्यांनी पाणीवर आपलं जीवन सुरू केलेलं होतं, पण आता केवळ वायू पाणी सुद्धा ते आता कधी कधी घेत नाहीत. आणि एवढे तपस्वी संतांच्या सानिध्यामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं सौभाग्य तुम्हाला भेटलेलं आहे. काय म्हणता? हां, मला अगदी त्यांच्याबरोबर जाऊन खूप छान वाटलं. म्हणजे मी वारीला येत असताना मामांकडनं किंवा ते वासुदेव बाबा आहेत त्यांच्याकडनं नर्मदा परिक्रमेविषयी ऐकत होतो. मग मी घरी नर्मदा पुराण वाचलं पूर्ण आणि त्यातून मला असं आतून असं वाटत होतं की आपण परिक्रमा करावी बरंच. मग मला काही पारिवारिक प्रश्न आडवे येत होते. मग मागील वर्षी मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही काम सांभाळा, मी परिक्रमेला जाईन. मग योगायोगाने मला दादा गुरूंबरोबर जायचा म्हणजे मार्ग मोकळाच झाला. ते जाणार होते. मग त्याची माहिती मी आपल्या काही मित्रांकडनं जमवली आणि त्यांच्याबरोबर गेलो. काय त्यांच्यामध्ये एनर्जेटिक पॉवर आहे. 1700 दिवसापासून ते जेवत नाहीत. त्यांच्याबरोबर जे चालतात 20 मीटरच्या वलयामध्ये, त्या वलयामध्ये एवढी एनर्जेटिक पॉवर असते की म्हातारे माणसं 90 वर्षाचे माणसंसुद्धा खूप जोरात चालतात. असं सामान्य माणसांना त्यांच्याबरोबर चालणं होत नाही. साधारणतः 1000 माणसांची त्यांची परिक्रमा होती आणि त्या परिक्रमेला एवढा लोकांचा प्रतिसाद होता. शेजारीची पाजारची गावातील लोक त्यांना इतका मान सन्मान देत होती किंवा त्यांची मदत करत होती, जेवणाची, राहण्याची, खाण्याची, सर्व मार्गाने. अच्छा, मंत्री आपले कैलासजी 3-4 वेळा येऊन गेले, प्रल्हादजी